नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा व सोलापूर जिल्हा या 3 जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. महत्त्वाचं म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025 मधल्या पीक विम्यासाठी 336 कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाची जो मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, मग तो धाराशिव जिल्हा असो, लातूर जिल्हा असो अथवा सोलापूर जिल्हा असो, या जिल्ह्यामधील काही जी महसूल मंडळं वगळण्यात आलेली आहेत, ते महसूल मंडळं कशामुळं वगळली, याचं कारण काय आणि ती महसूल मंडळं परत पीक विम्यासाठी घेतली जातील का, हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्ट करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळं ही पीक विम्यातून वगळण्यात आलेली आहेत. मग 336 ते 36.5 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आणि त्यातील 14 महसूल मंडळं ही वगळण्यात आली. कारण विमा कंपनी जेव्हा पीक विमा मंजूर करायला तयार होत नव्हती, तेव्हा 50% भारांकन हे हे सर्वेनुसार आणि भारांकन 50% हे सॅटेलाईटनुसार अशा पद्धतीने जो पीक कापणी प्रयोग आहे. कारण पीक कापणी प्रयोगाचा 50% डाटा घेतला गेला व 50% डाटा हा सॅटेलाईटद्वारे घेतला गेला. त्यामुळे सॅटेलाईटद्वारे डाटा घेतलेल्यामध्ये 14 महसूल मंडळही वगळण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये ही तीच परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 12 महसूल मंडळं वगळण्यात आलेली आहेत. त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम हाच आहे. आणि लातूर जिल्हा म्हणजे 10 महसूल मंडळं यातील वगळण्यात आलेले आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा ही महसूल मंडळं घेतली जाणार का? कारण या भारांकनासाठी शेतकरी मित्रांनो, माननीय दत्तामामा भरणे यांच्यामधून बैठक घेण्यात आलेली आहे व त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून हा प्रश्न हाताळला जात आहे. कारण ओमराजे निंबाळकर यांनी माननीय मुख्यमंत्री यांना जी टोटल 36 मंडळं आहेत, त्या 36 मंडळाच्या पीक विम्याच्या प्रश्नाबाबत निश्चित मागणी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री यांना पत्र दिलेलं आहे. त्यामुळं याबाबत निश्चित मार्ग निघू शकतो शेतकरी मित्रांनो. कारण इतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळत असेल तर याच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा का, हा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडणं साहजिकच आहे. त्यामुळं यासाठी प्रयत्न राज्य सरकारकडूनही करण्यात येत आहेत. कारण जेव्हा या भारांकनाबाबत बैठक झाली, दत्तामामा भरणे असो, राणा जगजितसिंग पाटील असो, ह्या 2-3 जिल्ह्याचा प्रश्न त्या दिवशी ऐरणीवर होता आणि त्यासाठी चर्चाही करण्यात आलेली आहे. आणि ह्या चर्चेमधून निश्चित मार्ग काढला जाणार आहे आणि त्यासाठी चर्चाही चालू आहे. त्यामुळे माननीय ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून हा प्रश्न हाती घेतलेला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माननीय ओमराजे निंबाळकर हे आता सत्तेमध्ये गेलेले आहेत. शिंदे गटात गेल्यामुळं निश्चित या कामाला गती येऊ शकते. कारण मुख्यमंत्र्यांना दिलेलं जे पत्र आहे, त्या पत्राबाबत निश्चित मार्ग माननीय फडणवीस यांच्या माध्यमातून काढला जाईल व जे धाराशिव जिल्ह्यातील 14 मंडळ आहेत, लातूर जिल्ह्यातील 10 मंडळ आहेत व सोलापूर जिल्ह्यातील जे 12 मंडळ आहेत, यांच्यासाठी निश्चित पीक विमा मिळू शकतो. आता 4 दिवस मागं पुढे होऊ शकतात. हा प्रश्न निश्चित मार्ग काढून त्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाऊ शकतो. त्यामुळे या महसूल मंडळातील जे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत, यांच्यासाठी जिल्ह्याचे खासदार, धाराशिव जिल्ह्याचे खासदार यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न केले जात असून व इतरही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातूनही प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळं निश्चित या 14 मंडळं असो, 12 मंडळं असो व 10 मंडळं लातूर जिल्ह्यातील, या सर्वांचाच प्रश्न लवकर निकाली निघू शकतो व त्याही शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला असं वाटू देऊ नका की आमची धाराशिव जिल्ह्यातील 14 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही का, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही का, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील पीक विमा मिळणार नाही का. हा प्रश्न सर्वांना साहजिकच आहे. कारण मंडळाला मंडळ बाजूला लागून असतं आणि एका मंडळाला पीक विमा मिळतो आणि एका मंडळाला वगळण्याचा प्रकार जो होतो तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण अतिवृष्टी ही सर्व ठिकाणी झालेली आहे. लातूर जिल्हा असो, सोलापूर जिल्हा असो व धाराशिव जिल्हा असो. परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून हा जो प्रयत्न चालू आहे, हा प्रयत्न निश्चित चुकीचा आहे आणि यासाठी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न केले जात आहेत व त्याही शेतकऱ्यांना उशीर लागेल परंतु पीक विमा मिळू शकतो. त्यासाठी प्रयत्न निश्चित लोकप्रतिनिधीकडून केले जात आहेत. धन्यवाद मित्रांनो. नवीन चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.